नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच, हीलर आणि काउन्सिलर. पालकांनो, आता आपल्या मुलांचं नवीन अकॅडमिक वर्ष चालू होतं आहे. मग आपण त्यांना हेल्प कसं करणार, आपण त्यांना फोकस कसं करणार. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपली मुलं फोकस नाही आहे, त्यांना त्यांचं टार्गेटच कळत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का कळत नाही? कारण त्यांना त्या गोष्टी माहितीच नाही आहेत की हे केल्यावर हे होतं. मग प्रश्न राहतो त्यांना अंडरस्टँड कसं होईल. मी तुम्हाला आज इथे एक टिप देते आणि त्याच्या आधी एक उदाहरण पण देते. आता तुम्हीच मला सांगा, आपल्याला सगळ्यांना टार्गेट्स आहेत, आपल्याला गोल्स आहेत, जेवण बनवायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आपल्या जर हे काहीच नसतं तर आपण केलं असतं का? सेम वे आपल्याला मुलांना अंडरस्टँड करून द्यावं लागेल. मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे? ह्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर बसायचं आहे. त्यांचं लास्ट इयरचं रिपोर्ट कार्ड म्हणा किंवा त्यांनी खेळामध्ये काय केलेल्या आहेत गोष्टी, त्या सगळ्या घेऊन बसायच्या आहेत आणि त्यांना सांगायचं आहे, लास्ट इयर तू हे केलं, आता तुला हे काय करायचं तूच मला सांग. सो त्यांनाच कळेल की अरे मी एवढं सगळं केलेलं आहे, तर मला याची पुढची स्टेप गाठायची आहे आणि ते स्वतःच तुम्हाला हेल्प करतील. जर असं झालं, त्यांना नाही कळलं, तर तुम्ही त्यांना इथे हेल्प करा. त्यांना सांगा की तू हे केलं तर तू हे पण करू शकतो. सो नेक्स्ट इयरचा रोडमॅप त्यांच्याबरोबर आत्ताच बसून बनवा. तो एक चार्ट पेपरवर बनवा आणि तो त्यांच्या कबडला लावा आणि रोज सांगा, हे तुला बघायचं आहे, तुला हे वाचायचं आहे. आणि जेव्हा हे रोज बघतील, वाचतील, तेव्हा हे कुठेतरी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल आणि ॲटोमॅटिकली ते इथे फोकस होतील. मग हे करून बघा आणि केल्यावर मला सांगा कमेंटमध्ये कसं झालं. नक्कीच मुला फोकस होतील, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि त्यांना कळेलही मला कशा गोष्टी करायच्या आहेत. पण त्याच्यासाठी त्यांना आपण सपोर्ट करायला हवा, आपण ते एन्व्हायरमेंट बनवायला हवं, आपण त्यांच्याबरोबर बसायला हवं, ते गोल्स बनवायला. चला तर मग करून बघूया. धन्यवाद.